अपडेट न्यूज। उच्च शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांमधील घोटाळ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेतील घोटाळा देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे। मोठमोठ्या ट्यूशन क्लासेसचे संचालकही या प्रकरणात सहभागी असल्याचं समोर येत असल्याने हा प्रकार अत्यंत गंभीर बनला असून शैक्षणिक वृक्षाला लागलेली विषारी फळे विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत असल्याची प्रतिक्रिया माजी शिक्षण मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुरके यांनी व्यक्त केली। ते यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून शिक्षण क्षेत्रातील घोटाळ्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी केला। नीट परीक्षेत सुमारे 87 ते 88 पेपर फुटीच्या घटना समोर आल्या असून देशभरातील जवळपास 8 ते 9 कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं। एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असतानाही शिक्षण मंत्री गंभीर नसल्याची टीका त्यांनी केली। तंत्रज्ञान व वैद्यकीय शिक्षणासाठी शिकवणी घेणारे काही नामांकित शिक्षक आणि कोचिंग संस्थांचे संचालकही या घोटाळ्यात सहभागी असल्याचं समोर येत असल्याने विद्यार्थ्यांचा परीक्षांवरील विश्वास डळमळीत होत असल्याचं पुरके म्हणाले। नीट सारख्या परीक्षांमधील घोटाळे पाहता UPSC सारख्या वरिष्ठ स्तरावरील स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हताही धोक्यात आली आहे अशी चिंता त्यांनी व्यक्त केली। एका बाजूला शासकीय शाळा बंद करून खासगी शिक्षण संस्थांना प्रोत्साहन द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठे घोटाळे करून गर्भश्रीमंतांच्या मुलांना पैशाच्या जोरावर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्यायचा हा प्रकार समाजासाठी अत्यंत घातक आहे अशी टीकाही त्यांनी केली। कमी व्हावं संपत नाही आणि अशा स्थितीमध्ये मी सुद्धा मंत्री म्हणजे साधा आमदार असताना सूचना केली होती की जर डिझास्टर मॅनेजमेंटसाठी किंवा आकस्मिक घटनांसाठी जसं आपण काहीतरी निधी राखून ठेवतो शेतकऱ्यांसाठी 2000 कोटी आपण राखून का ठेवू नये असं जयंत पाटलांनी सूचना केली होती। त्याला मी कॉन्टिजन्सी फंड म्हणतो CF म्हणजे आकस्मिकता निर्माण झाली की कुठल्याही प्रकारे कॅबिनेटला किंवा मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता तो निधी त्यांच्यासाठी वापरला गेला पाहिजे विदाऊट एनी डिले विदाऊट एक्सप्लॉयटेशन अशी सूचना केली होती। अशा प्रकारे CF फंडातून सुद्धा आपण शेतकऱ्याला निधी मिळाला पण तो मात्र मिळत नाही आणि म्हणून माझा शेतकरी अत्यंत डबघाईस आलेला आहे। आपल्यामार्फत माझे अत्यंत संवेदनशील जे मुख्यमंत्री आहे संवेदनशील आमचे उपमुख्यमंत्री आहे माझ्या जिल्ह्याचे अत्यंत संयमी समजदार आणि सुज्ञ असे आमदार आहेत त्यांच्या कानावर मात्र ही बाब केली पाहिजे। आज की कालच मी विधान ऐकलं आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं 30 जूनच्या दरम्यान आम्ही कर्ज माफ करू अशा प्रकारचे आश्वासन आहे। आनंद भाऊ खरं तर 7 जूनच्या दरम्यान आमच्या मृग नक्षत्राची आम्हाला चावल लागते। आपल्या पेपरच्या मार्फत मान्सून लवकर येणार आहे भडाभड आम्ही बियाणं खतं घेतो आणि पुन्हा बाण गेल्याच्या नंतर पुन्हा जातो अशी हालाकीची अवस्था निर्माण होत आहे। आमचे ते पुन्हा पण अंदाज देणार आहे पावसाचा अंदाज देणार आहे पंजाब त्यांनी सांगितलेलं आहे की पाऊस येऊन राहिला आम्हाला सुद्धा आता प्रोत्साहन मिळालं आपण बियाणं घेतलं पाहिजे। तर अशा स्थितीमध्ये 30 जूनला कर्जमाफी करतो असं म्हणण्यापेक्षा उचित समय कर्जमाफीपेक्षा टीका शेतकऱ्यांचे महत्त्वाचे दिवस कर्जमाफी झाली पाहिजे पीक विमा झालं पाहिजे बी बियाण्यासंदर्भात नव्हे तर जेव्हा आकस्मिकता निर्माण झाली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.